धारावी मंदिर एकनाथ शिंदे साहेब यांचं आगमन झालेलं आहे। त्याचबरोबर त्यांच्यासोबत आहेत माननीय मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्य साहेब, माननीय न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी साहेब, माननीय न्यायमूर्ती श्रीमती गौरी गोडसे मॅडम आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश SB अग्रवाल साहेब। फीत कापून या न्यायालयाचे उद्घाटन माननीय ओक साहेबांच्या हस्ते झालेलं आहे। यानंतर ते बिल्डिंगची आणि या इमारतीची कोर्टाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत। ते संपूर्ण थेट प्रक्षेपण आपल्याला घटनेच्या उद्देशिकेचे साहेबांच्या हस्ते झालेला आहे।
मीरा भाईंदरचे माजी आमदार श्री गिल्बर्ट मेंडोन्सा हे देखील या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत. मीरा भाईंदर वकील संघटनेतर्फे आपण सर्व उपस्थितांचे मी हार्दिक स्वागत करतो. थोड्याच वेळात मुख्य कार्यक्रम देखील सुरू होत आहे. मीरा भाईंदर येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाचे तसेच नूतन न्यायालयीन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी मी माननीय श्री न्यायमूर्ती अभय ओक साहेब, न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालय दिल्ली, माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री तथा नगर विकास गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय न्यायमूर्ती श्री आलोक आराधे साहेब, मुख्य न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई, माननीय न्यायमूर्ती श्री गिरीश कुलकर्णी साहेब, उच्च न्यायालय मुंबई आणि माननीय न्यायमूर्ती श्रीमती गौरी गोडसे मॅडम, उच्च श्री एस जाधव साहेब दिवाणी यांचे मी मनपूर्वक पुन्हा एकदा आपणा सर्व मान्यवरांचे व सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. असे म्हणतात, ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली आणि स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. आजच्या या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आपल्या या नूतन न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन सोहळा कार्यक्रमास आपण सुरुवात करूया. प्रथमतः मीरा भाईंदर वकील संघटना व ठाणे जिल्हा व सत्र न्यायालय यांच्या वतीने सर्व उपस्थित महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मीडियाला कृपया विनंती आहे की त्यांनी स्टेजजवळ गोंधळ करायचा नाही. आपल्याला लेफ्ट साईडला अरेंजमेंट करून दिलेले आहे, त्या ठिकाणी आपण हजर राहायचं आहे. या सोहळ्याचा प्रारंभ आपण करतो आहोत संविधानाच्या उद्देशिकेच्या पूजनाने आणि वृक्षांना मान्यवरांच्या हस्ते पाणी. सर्व मान्यवर
व डीजी नाईक साहेब, मीडियाने कृपया शांतता ठेवायची आहे. फोटोग्राफर जे कोणी आहेत लेफ्ट साईडला त्यांनी कृपया मागे व्हायचं आहे. पोलिसांना विनंती आहे की आपण थोडंसं यानंतर मी जिल्हा न्यायाधीश 1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ठाणे श्री SS शिंदे साहेब व मीरा भाईंदर वकील बार असोसिएशनचे सचिव श्री प्रवीण पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी माननीय श्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करायचा आहे. जिल्हा न्यायाधीश 3 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ठाणे श्री AN शिरसीकर साहेब व वकील संघटनेचे श्री अजित शाह साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी माननीय न्यायमूर्ती श्री गिरीश कुलकर्णी साहेब यांचा स्वागत व सत्कार करायचा आहे. यानंतर मी मोटर अपघात दावा न्यायाधिकरण ठाणे यांचे न्यायाधीश सौ SN शाह मॅडम व श्रीमती अलका राहत मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी माननीय न्यायमूर्ती श्रीमती गौरी गोडसे मॅडम यांचा स्वागत व सत्कार करायचा आहे. यानंतर मीरा भाईंदरचे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मीरा भाईंदर श्री SS जाधव साहेब व मीरा भाईंदर वकील संघटनेचे दिलीप पंडित साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ठाणे श्री SB अग्रवाल साहेब यांचं स्वागत व सत्कार करायचा आहे। डायसवरच्या सर्व स्वागत व सत्कारानंतर आम्ही वळतो आहोत ऑफ द डायस सत्कारांकडे, आणि त्यामध्ये प्रामुख्याने आम्हाला सत्कार करावा लागेल तो म्हणजे श्री प्रताप सरनाईक साहेब यांचा, कॅबिनेट मंत्री परिवहन महाराष्ट्र राज्य, व ही इमारत जिथे स्थित आहे त्याचे ते आमदार आहेत। या ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री अशोक शिंगारे साहेब उपस्थित आहे। त्यांचा सत्कार व स्वागत आमच्या असोसिएशनचे
विवेक कडू साहेब करतील. विनंती करतो आपल्या सदस्या श्वेता तिवारी मॅडम यांना की त्यांनी माजी आमदार गीता जैन यांचा सत्कार करायचा आहे. इतर मान्यवरांचं स्वागत व सत्कार न करता थेट पुढील कार्यक्रमाकडे आपण वळत आहोत. ज्ञान, विज्ञान आणि संस्कार यांचा मिलाप म्हणजे शिक्षण. हे शिक्षण जीवनातील अनुभव व आपल्या कार्यक्षेत्रातील कार्यातून घडत असते, जे व्यक्तीला त्याच्या व्यक्तिमत्वाला उत्तुंगता बहाल करत असते. आज आपल्याकडे आलेले मान्यवर व्यक्तिमत्व ही अशीच आहेत, आपणास प्रेरणा देणारी, जीवनविषयक नवीन ध्येयाकडे नेणारी. म्हणूनच वळतो आहोत मान्यवरांच्या मार्गदर्शनाकडे. प्रथमतः मी जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मीरा भाईंदर कोर्टाच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले आमचे सर्वांचे प्रेरणास्थान व ज्यांच्या उपस्थितीमुळे आम्हा वकिलांमध्ये एक ऊर्जा निर्माण होते, ते आजचे उद्घाटक माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री अभय ओक साहेब, ज्यांनी आमच्या मीरा भाईंदर वकील संघटनेच्या विनंतीस मान देऊन या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे असोसिएशनतर्फे धन्यवाद. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री आलोक आराध्य साहेब, माननीय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री गिरीश कुलकर्णी साहेब, माननीय उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती माननीय श्रीमती गौरी घोडसे मॅडम, सर्वांचे लाडके नेते व ज्यांचा मोठा हातभार या इमारतीत बनवण्यासाठी आहे, ज्यांना कधीही फोन करा, कुठलेही काम सांगा, ते त्वरित आमच्या विनंतीला मान देऊन करत आहेत, ते परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक साहेब, या आमच्या मीरा भाईंदरचे आमदार श्री नरेंद्र मेहता साहेब, तसेच सर्व मान्यवर साहेब. मीरा भाईंदर वकील संघटनेची स्थापना 2008 मध्ये झाली. आमच्या संघटनेचे दिवंगत अध्यक्ष श्री डी.बी. पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही संघटना आम्ही स्थापन केली. या संघटनेचा उद्देश एकच होता की मीरा भाईंदरचं स्वतःचं कोर्ट असावं. या उद्देशाने आमचे दिवंगत अध्यक्ष श्री डी.बी. पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही हे काम केलं. आणि साहेब, आपल्याला आठवत असेल 2008 साली जेव्हा असोसिएशन रजिस्टर्ड झाली,
तेव्हा त्याचं इनॉग्रेशन सुद्धा साहेब आपल्याच हातून झालं होतं आणि त्यावेळी आमच्या अध्यक्षांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या होत्या की आपण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश व्हावे आणि आपल्याच हातून ही इमारतीचं उद्घाटन व्हावं. आज त्यांचं स्वप्न पूर्ण होत आहे आणि सर्व मीरा भाईंदर वासियांचं स्वप्न पूर्ण होत आहे. साहेब, हे कोर्ट आता फक्त JMFC आणि JD हेच कोर्ट इथे स्थापन होते आहेत. सध्या एक न्यायाधीश आहे व आमच्या माहितीनुसार पुढे अजून 3 JMFC आणि 1 JD येतील, म्हणजे 4 न्यायाधीश इकडे काम करतील. टोटल 6 कोर्ट रूम आहेत साहेब आणि 2 कोर्ट रूम वॅकंट आहेत. तर माझी या संपूर्ण डायसला विनंती आहे, सर्व न्यायाधीश सरकारी या डायसवर आहेत, तर मीरा भाईंदर वाशियांसाठी SDची आणि ADJची ही मागणी आम्ही या डायसवरून करतोय. आपण लवकरात लवकर ती पूर्ण करावी, कारण मीरा भाईंदर वासियांना ठाण्यामध्ये जायला लागते. जवळपास 1.5-2 तास फक्त जाण्या येण्यामध्ये जातात. त्यामुळे साहेब जर SD आणि ADJ जर आम्हाला दिलं तर फुल फ्लेज कोर्ट इथे मीरा भाईंदर वासियांसाठी सुरू होईल आणि त्यामुळे घोडबंदर रोडची जवळपास 30 ते 40% ट्रॅफिक कमी होईल. लोकांचा वेळ पैसा वाया जाणार नाही. तर माझी या डायसला विनंती आहे की आम्हाला त्यांची लवकरात लवकर आम्हाला ते द्यावं. तसेच साहेब फक्त 6 कोर्ट रूम आहेत. भविष्यात होणारे फायलिंग आणि मीरा भाईंदरचं ठाण्यामध्ये फायलिंग बघता हे कोर्ट ही आम्हाला कमी पडेल. तरी शासनाला मी विनंती करतोय की या इमारतीचं विस्तारीकरणासाठी एखादा प्लॉट रिझर्व करावा किंवा या बिल्डिंगच्या मागे शासनाची एक जमीन आहे, ती जमीन रिझर्व केली तर भविष्यात तिकडे दुसरी इमारत किंवा पार्किंगची व्यवस्था आम्हाला होईल, कारण पार्किंगचा प्रॉब्लेम फार आहे. तर मी शासनाला आणि इकडच्या आमदारांना विनंती करतो की ते आम्हाला देण्यात यावं. यावेळी बऱ्याच लोकांचा नामोल्लेख घेणं फार जरुरी आहे. ज्यांनी आम्हाला या इमारत बांधण्यासाठी मदत केली त्या सर्वांचा नामोल्लेख करणं जरुरी आहे. प्रथमतः जेव्हा इमारतीचं काम चालू झालं, जेव्हा सुरुवात झाली, आमच्या असोसिएशन स्थापन झाल्यानंतर आम्हाला प्रथमतः मदत केली ती इकडचे माजी खासदार संजीव नाईक साहेब, तेव्हाचे मंत्री गणेश नाईक साहेब, माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्झा साहेब, माजी आमदार गीता जैन मॅडम, तत्कालीन आयुक्त शिवमूर्ती नाईक साहेब, ज्यांच्या प्रयत्नाने ही जागा आम्हाला देण्यात आली. तसेच माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब, जे वारंवार त्यांनी आम्हाला मदत केली. श्री आमदार नरेंद्र मेहता साहेब यांनी देखील आम्हाला फार मदत केली. आणि 2 लोकांचं नाव अवक्ष घेईन, इकडचे एक नगरसेवक श्री धोवकेश्वर पाटील व मिलिंद लिमय साहेब, या सर्वांचे मोलाची साथ आम्हाला मिळाली या इमारत बांधण्यासाठी. तर उपस्थित सर्वांचं मी स्वागत करतो आणि मी माझे 2 शब्द इथे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर मी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र Honorable Justice Shri Abhay Oak, Honorable Deputy Chief Minister Shri Eknath Shinde Sahib, Honorable Chief Justice of Bombay High Court Shri Alok Aradhye, Honorable Justices Shri Girish Kulkarni and Gauri Godse Madam, Honorable District Judge
Shri Srinivas Agarwal, the Honorable JMFC, and Honorable President of the Mira Road Binder District Court Bar Association. With the permission of Dais, I'll speak in English. काय माझी मराठी जरा जास्त हाय लेवलची आहे आपल्याला. Today, the dream of advocates of Mira Road Binder is fulfilled. The dream for which the foundation was laid by late Shri D.B. Patil and his associates. Today, that aspiration to have a court for the residents of Mira Road Binder. From today, the litigants, public, they would not have to travel a long distance to Thane. Thane is not a long, but the distance is long because we have to travel through Godbandar Road. Now you will have a court here, and I hope what the Secretary of the Bar Association has just said, that in short time we'll have a session judge also here and a senior judge, civil judge. That will fulfill, I think, the dream and aspirations of the public of Mira Road Binder. Now it is the responsibility of our members, our advocate members, to cooperate with and adjust to. See, there will be only one court. There will be a lot of burden on the single judge. And with so many filings, so many matters coming up, there will be a great pressure. So you have to extend all help to the learned judge to dispense with justice speedily. Unless we have the speedy disposal of the cases, the aspirations of the public, the dream which Mr. Patil saw, will not be fulfilled. So today I request everybody who is present here, all advocates who are present here, to resolve that you will contribute to your best for early disposal of cases and cooperate with the learned judge. It is only when the fullest cooperation will come from our side, then the judiciary would think about increasing the number of judges here. Thank you very much for inviting all of. Thank you much. Jai Hind, Jai Maharashtra. धन्यवाद साहेब. Sir, we promise you that the advocate fraternity here would cooperate with the learned judge who is appointed here and would contribute for the early disposal of the case. Thank you, sir. यानंतर मी विनंती करत आहे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य श्री गजानन चव्हाण साहेब यांना की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करायचं आहे. या न्यायालयाचे उद्घाटक आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आदरणीय ओक साहेब, चीफ जस्टिस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, मंचावरील सर्व आदरणीय व्यक्तिमत्व, मंचासमोरील सर्व आदरणीय आणि सन्माननीय पाहुणे, न्यायाधीश वर्ग आणि वकील बंधू भगिनींनो, महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. एक स्वप्न साकार होताना आज आपण बघतोय आणि 2008 साली माननीय ओक साहेबांच्या हस्ते त्यांच्या आशीर्वादाने इथल्या वकील संघाची स्थापना झाली होती आणि त्यांना ठाण्याचे लोक कधी कधी चिडवायचे मस्करीत की तुमचं बार असोसिएशन आहे पण कोर्ट नाही आहे. ते कोर्ट आज इथे स्थापन होत आहे आणि मला विश्वास आहे की मंचावरील सर्व सन्माननीय व्यक्तिमत्व आपल्या अधिकाराचा वापर करून या ठिकाणी सिनियर डिव्हिजन आणि सेशन डिव्हिजन जितक्या तातडीने देता येईल तितक्या तातडीने देतील.
मला खात्री आहे की राज्य शासन आणि न्यायव्यवस्था यांच्यामध्ये अतिशय चांगला सुसंवाद आहे आणि अनेक कामं तातडीने न्यायालयाची होण्याच्या संबंधाने अतिशय चांगली भूमिका मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री असताना शिंदे साहेबांनी पुरी केले. त्याचं उदाहरण आहे आमची ठाण्याची बिल्डिंग. ओक साहेबांचा आदेश होता की डिसेंबर 2024 पूर्वी मला इमारत पूर्ण झालेली पाहिजे. त्याच्या आधीच इमारत पूर्ण झाली. तिचा उद्घाटन या महिन्याच्या सुरुवातीला एंडला किंवा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला होईल. तर ही मंडळी काम करणारी आहेत. वकिलांची आता जबाबदारी वाढले. मला वाटते हे सेशन डिव्हिजन आणि सिनियर डिव्हिजन लवकर होणं अशासाठी आवश्यक आहे कारण सिनियर डिव्हिजन आणि अपिलेट कोर्टाचं काम करायला तिकडं जावं लागेल. शिवाय इथल्या कोर्टात वकिलांची मोठा ताण येणार आहे वकील वर्गावर. त्यामुळे हे लवकर होणं आवश्यक आहे. आणि कोर्ट तिथे बार या ठिकाणी पण 2 बार आहेत असं मी ऐकतोय. हे काय चांगलं चिन्ह नाही आहे. मला लीडर व्हायचंय हे स्वप्न असू शकतं. त्याच्यासाठी मी संघटनेचा बळी देईन हे अतिशय चूक होईल. आपण सर्वांनी एक व्हायला पाहिजे. आपला उद्देश आहे न्यायालयीन कामकाज चांगलं करणे. इथे न्याय मागायला येणाऱ्या पक्षकारांना न्याय मिळवून देणे, त्यांची केस चांगल्या पद्धतीने कोर्टापुढे मांडणे, कोर्टांना सहकार्य करणे आणि मग त्यांच्याकडून प्रशासनाकडून चांगल्या गोष्टींची अपेक्षा करणे. तेव्हा आपण एक होऊया मित्रांनो. मी तुमचा प्रतिनिधी बार कौन्सिलमधला म्हणून मनापासून हे आपल्याला अपील करतो, विनंती करतो. वी आर एक आहोत आपण. आपली जात फक्त वकील आहे. आपला धर्म फक्त वकील आहे. प्रत्येकाला त्या पदाचा चान्स मिळेल. वेटिंग आहे. मी पण 43 वर्ष थांबलो. तुम्हाला थांबायला काहीच हरकत नाही 25व्या वर्षी. सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. ह्या कोर्टामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं न्यायदान होईल आणि आपण त्याचे अतिशय महत्त्वाचे घटक असू असा इथल्या वकील वर्गाला विश्वास देतो, अपेक्षा करतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद चव्हाण साहेब. आपण का एकदा SD आणि सेशन्स कोर्टची रीग आपण लावून धरलीत तर नक्कीच आमच्या इथे SD आणि सेशन्स कोर्ट लवकरात लवकर येईल याची आम्हाला खात्री आहे. साहेब आपण म्हणालात 2 बार आहेत तर बार 1 आहे. सर्वांनी एकत्र मिळून हा कार्यक्रम केलेला आहे आणि त्यामुळे मतही 1 आहेत आणि वकिली धर्म पाहून आम्ही सर्व इकडे एक दिलाने काम करत आहोत. यानंतर मी विनंती करतो माननीय न्यायमूर्ती श्री गिरीश कुलकर्णी साहेब यांना की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करायचे आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, इथे उपस्थित असलेले सगळे मान्यवर पाहुणे, आमचे जिल्हा न्यायालयाचे सगळे न्यायाधीश, वकील वर्ग, बंधू व भगिनींनो, सर्वप्रथम जागतिक महिला दिनानिमित्त माझ्या खूप खूप शुभेच्छा. इतक्या माझ्या बहिणी आलेल्या आहेत इथे, त्यांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण मीरा भाईंदर येथील नवीन न्यायालयाच्या वास्तूच्या उद्घाटनाच्या आनंददायी आणि मंगलमयी प्रसंगी उपस्थित आहोत. आजचा दिवस ठाणे जिल्हा व मीरा भाईंदर शहरासाठी निश्चित ऐतिहासिक दिवस आहे. प्रत्येक वास्तू ही भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ याची एक उत्तम साक्षीदार असते. अशा या सर्वकालिक महत्त्व असणाऱ्या वास्तूचे आज उद्घाटन होत आहे. सर्वप्रथम मला प्रामुख्याने असं सांगावंसं वाटतं की आज व्यासपीठावर सर्व ठाणेकर आहेत. न्यायमूर्ती ओक साहेब, माननीय उपमुख्यमंत्री, आमचे चीफ जस्टिस साहेब जस्टिस आलोक आराध्य यांचाही थोडा ठाण्याशी संबंध आलेला आहे. तसेच मी स्वतः हे पद
घेण्याच्या आधी नवी मुंबईत होतो, त्यामुळे मी ठाण्याचंच. माननीय गौरी गोडसे ह्यासुद्धा ठाण्याच्याच आहेत. त्यामुळे आजचा हा प्रसंग ठाणेकरांच्या हस्ते व त्यांच्या उपस्थितीत होत आहे याचा मला विशेष आनंद होतो आहे. महाराष्ट्र न्यायिक अकॅडमी उत्तन येथे जाण्यासाठी मीरा भाईंदर हा एकच मार्ग आहे आणि गेली 15 वर्ष म्हणजे सन 2009 पासून काही ना काही कार्यक्रमानिमित्त मला येथून जाण्याचा योग आला. तेव्हाचे मीरा भाईंदर व आताचा सध्या झालेला बदल याच्यात फार अतिशय प्रखरतेने जाणीव होते की केवढं शहर हे वाढलं आहे. मुंबई अहमदाबाद रस्त्यालगत व वेस्टर्न रेल्वेची सुविधा असल्यामुळे काहीच वर्षात या भागाचा खूप विकास झाला. हजारो काय लाखो लोक वास्तव्यास आले, उद्योगधंद्यांमध्ये वाढ झाली आणि त्याचबरोबर लोकांसाठी कायद्याची व न्यायालयाची गरज प्रामुख्याने वाढली आहे. मीरा भाईंदरची लोकसंख्या सुमारे 18 लाख इतकी आहे. अतिशय वेगाने विकसित होणारे हे शहर आहे. येथे 2002 साली महानगरपालिका स्थापन झाली. काळाच्या गरजेनुसार इथे न्यायालय स्थापित होणे गरजेचेच होते. कायद्याच्या वर्तुळात एक संकल्पना आहे, जस्टिस ॲट युअर डोअर स्टेप, म्हणजेच न्याय आपल्या दारी. आपण या नवीन इमारतीमुळे मीरा भाईंदरकरांना ही संकल्पना एका प्रकारे साकारली जाईल असे म्हणायला हरकत नाही. वेळ वाचवण्याबद्दल विचार केला तर मीरा भाईंदर हे जवळजवळ मुंबई उपनगरच असल्यासारखे आहे. मुंबईच्या जीवनापेक्षा इथले जीवन फार काही वेगळे नाही. एकदा मी प्रवास करत होतो आणि बाजूला बसणारे व्यक्ती, त्यांना मी विचारलं की आपण कुठे राहता आणि कुठे चालला आहात. ते म्हणले मी मुंबईला चाललो आहे. म्हटलं मुंबईला कुठे राहता? ते म्हणले मीरा भाईंदरमध्ये राहतो. म्हणजे मीरा भाईंदर इतका हे उपनगर मुंबईसारखं आहे आणि प्रति मुंबईच म्हणायला हरकत नाही. त्यामुळे मीरा भाईंदरकरांसाठी सुद्धा न्यायालयाच्या कामकाजासाठी ठाण्याला जाण्या येण्याचा वेळ नक्कीच वाचणार आहे. मला नेहमी असं वाटतं की मुंबईतील सामान्य माणसाची व्यथा, त्यांची आव्हाने, त्यांची जीवनशैली ही तोंडी सांगून कोणालाही समजणार नाही. जो हे जीवन जगतो त्यालाच या जीवनाची प्रचिती असते. आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आव्हान आहे वेळेचे व श्रम कसे वाचतील. याच्या एवढे मोठे आव्हान कुठलेच असू शकत नाही याची प्रचिती आपल्या सगळ्यांनाच नेहमी येते. आणि त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी सर्व प्रकारच्या यंत्रणेचा विचार व प्रयोग केला जातो. दूर दूर प्रवास करणे, रात्री उशिरा घरी पोचणे आणि जे काही मर्यादित जीवन घरी आपल्याला मिळते तोच आमचा स्वर्ग असे आम्ही मुंबईकर व मीरा भाईंदरकर. आणि या दृष्टिकोनातून एखादे कार्यालय, कोर्टासारखी संस्था जवळपास लाभणे ही अतिशय सुखद गोष्ट आहे. वकील, पक्षकार, पोलीस यंत्रणा यांना जिल्हा न्यायालय ठाणे येथे जाण्यासाठी सुमारे 23 किलोमीटरचा कडखर प्रवास आज करावा लागतो. घोडबंदर रोड जर ब्लॉक असला तर ट्रेन, फास्ट ट्रेन, स्लो ट्रेन काय घेऊ याची वाट न पाहता अंगणातच न्यायालय असल्यामुळे न्यायालयीन कामकाजासाठी ठाणे येथे जाण्याची गरज आता भूतकाळ ठरणार आहे. मीरा भाईंदरच्या अखत्यारीत सुमारे 1077 दिवाणी प्रकरणे व जवळजवळ 18,000 फौजदारी प्रकरणे प्रलंबित आहेत. नवी वास्तू अद्यावत आहे. या नवीन न्यायालयीन इमारतीमध्ये 6 न्यायदान कक्ष व त्यालगत 4 शासकीय निवासस्थाने आहेत. तसेच लागणाऱ्या पायाभूत सुविधाही महाराष्ट्र शासनाने अत्यंत चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून दिल्या आहेत. पक्षकार, वकील व महिला वकिलांसाठी बाररूम, कॅन्टीन व इतर सर्व सोयी येथे उपलब्ध आहेत. काही दिवसातच एक न्यायालय कार्यरत होईल आणि अशी आशा आहे जसं
पाटील साहेबांनी सांगितलं की लवकरच एकूण 6 न्यायालय कार्यरत होतील. त्यामुळे जवळजवळ मीरा भाईंदर संबंधित ठाणे येथील सर्व न्यायालयीन कामकाज येथे स्थलांतरित होईल. आपल्या संस्कृतीमध्ये वास्तूला अनन्य साधारण महत्त्व आहे. उत्तम न्यायदानासाठी, लोकहितासाठी, दर्जेदार व्यवस्थापनासाठी ही वास्तू ओळखली जावी. न्यायदानासारखं पवित्र काम मोठ्या सचोटीने व जलद गतीने पूर्ण होऊन न्याय मिळावा आणि लोकशाहीच्या मूलभूत तत्वांना बळ मिळावे हीच माझी ईश्वर शरणी प्रार्थना. ही वास्तू घडवण्यामागे असणाऱ्या शासकीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी, आमच्या जिल्हा न्यायालयाचे प्रधान जिल्हा न्यायाधीश व इतर न्यायाधीश व अधिकारी यांच्या सहभागामुळे आज ही वास्तू आपल्याला लाभत आहे. त्यांचे मी अभिनंदन करतो व त्यांचे आभार मानतो. शेवटी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण एक विश्वासाचा, जबाबदारीचा आणि न्यायनिष्ठतेचा संकल्प करीत आहोत. या उद्घाटनासाठी आणि याच्या प्रसंगी पुन्हा माझ्या मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर मी विनंती करतो मुख्य न्यायमूर्ती श्री आलोक आराध्य साहेब, उच्च न्यायालय मुंबई यांना त्यांनी मनोगत आपले व्यक्त करायचे. माननीय न्यायमूर्ती श्री अभय ओक, सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली, माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, माझे सहकारी न्यायमूर्ती, व्यासपीठासमोरील सर्व मान्यवरगण, आज संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जात आहे. मी सर्वप्रथम जागतिक महिला दिनानिमित्त आपण सर्वांना शुभेच्छा देतो. मला आनंद होतो आहे की जागतिक महिला दिवशी आपण आज रोजी मीरा भाईंदरला एकत्र जमलो आहोत. भारतीय न्यायव्यवस्था ही लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ आहे. न्यायव्यवस्थेत मूलभूत सुविधा प्राप्त करून देणे ही काळाची गरज आहे. समाजाला न्यायालयाची आवश्यकता आहे. असे असले तरी न्यायालयांची संख्या वाढवण्याऐवजी समाजात एकोपा राहावा या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. यासाठी वादपूर्व मध्यस्थाचा जास्तीत जास्त वापर झाला पाहिजे. याकरिता लोक अदालत, मध्यस्थी लवाद अशा वाद निवारणाचे पर्याय अवलंबिले पाहिजे. लोकसंख्या आणि न्यायालयीन प्रकरण्या वाढत्या प्रमाणामुळे न्यायालयावरील कामाचा ताण वाढत आहे. नवीन अत्याधुनिक न्यायालयीन इमारत ही काळाची गरज आहे. डिजिटलायझेशन, पेपरलेस कोर्ट, बाल अनुकूल न्यायालय आपला दारी हा सर्वांचा विचार करता नवीन इमारत मोठी आणि असणे सर्वांचे सोयीचे ठरेल. आज समारंभाच्या यशस्वीकरिता ज्यांचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष हातभार लागला त्यांचे मी आभार मानतो व आपल्या सर्वांचा मनोभावे अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व आपल्या सर्वांचेच लाडके श्री एकनाथ शिंदे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करायचे आहे. मीरा भाईंदर दिवाणी न्यायालयाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि खऱ्या अर्थाने ठाणेकर असलेले आदरणीय अभय ओक साहेब, त्याचबरोबर आपले मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराध्य साहेब, त्याचबरोबर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी साहेब, न्यायमूर्ती श्रीमती गौरी गोडसे मॅडम, त्याचबरोबर ठाण्याचे जिल्हा न्यायाधीश एस बी अग्रवालजी,
दिवाणी न्यायाधीश S जाधव, सुदीप पासबोला बार काउन्सिलचे अध्यक्ष, त्याचबरोबर आमचे गजानन चव्हाण साहेब, तुम्ही फार लोकप्रिय आहात सगळीकडे, आणि DG नाईक, त्याचबरोबर सर्व व्यासपीठानीय मान्यवर, समोर आमचे सहकारी मंत्री प्रताप सरनाईक जी आहेत, जिल्हाधिकारी आहेत, महापालिका आयुक्त आहेत, पोलीस आयुक्त आहेत, आमदार नरेंद्र मेहता आहेत, गीता जैन आहेत, सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित सर्व आमच्या लाडक्या वकील बहिणी आणि लाडके वकील भाऊ. खरं म्हणजे बहिणींना आज खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिन आहे, त्याच्या देखील खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना देखील मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. आणि महिला दिनाच्या मुहूर्तावर इथं न्यायदेवतेची प्रतिष्ठापना होती आहे, याचा खूप आनंद आहे. खऱ्या अर्थाने दिवस चांगला निवडला आहे. आणि मगाशी आपल्या तुम्ही नाईक प्रवीण पाटील यांनी सांगितलं की जेव्हा 2008 बार काउन्सिल आहे पण कोर्ट नाही आहे, आणि त्यावेळेस ओक साहेबांच्या बद्दल त्यांनी भाष्य केलं की ओक साहेब सुप्रीम कोर्टामध्ये आपण न्यायाधीश व्हावं. खरं म्हणजे बघा, ठाणेकर जे सांगतात ते होतं. कारण त्यांची प्रामाणिक इच्छा असते, प्रामाणिक भावना असते, आणि चांगल्या माणसासाठीच ती भावना असते. ही फक्त दगडविटांची इमारत नाही, तर हे न्याय मंदिर होणार आहे. 4-5 दिवसापूर्वी महाड येथे देखील दिवाणी कनिष्ठ न्यायालयाच्या इमारतीचं भूमिपूजन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई साहेबांच्या शुभ हस्ते झालं, आणि आता इथं होतं आहे. आणि आपण वेळ दिलात ओक साहेब, तर ठाण्याचंही आपण लवकर करून टाकू. ठाण्याची इमारत कंप्लीट आहे, आणि आपण अपेक्षा व्यक्त केल्याप्रमाणे सरकारने ते वेळेच्या आत पूर्ण करून टाकलेले आहे. चव्हाण साहेब बरोबर आहे ना? आणि त्यामुळे तो देखील कार्यक्रम होईल. आज या सोहळ्यासाठी खास करून अभय ओक साहेब उपस्थित आहेत, आणि मी मगाशीच म्हटलं ते ठाण्याचे सुपुत्र आहेत, याचा देखील आम्हाला अभिमान आहे आणि आनंदही आहे. खरं म्हणजे ओक साहेबांच्या घरातच न्यायदानाची परंपरा सुरू झाली. त्यांचे वडीलही प्रख्यात वकील होते, आणि ओक साहेबांनी 1983 साली ठाण्यात वकिली सुरू केली, आणि ठाण्याचे सुपुत्र मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी न्यायदानाचं पवित्र कार्य करत करत अगदी थेट दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये पोचले. हे आमच्यासाठी सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे. आणि कायम त्यांनी सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्याचंच काम केलं. सर्वसामान्याला वाटायचं की आम्हाला न्याय मिळेल, 100% खात्रीपूर्वक न्याय मिळेल. आणि त्याने अनेक विषयामध्ये न्यायदानाचं काम केलं आहे. पर्यावरणाच्या विषयात देखील त्यांना खूप आवड होती, आणि कॉमन मॅनला समोर ठेवून ओक साहेबांनी काम केलं. आमचं सरकार देखील साहेब सर्वसामान्य माणसाचं सरकार म्हणून आम्ही काम करतो आहे. आणि मी देखील जेव्हा CM होतो तेव्हा सगळे म्हणायचे चीफ मिनिस्टर, पण मी म्हणायचो CM म्हणजे कॉमन मॅन. शेवटी सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे. आज या ठिकाणी हे न्यायालय होतंय. लोकांना ठाण्याला जायला लागायचं. या न्यायालयासाठी देखील अनेक लोकांनी प्रयत्न केले. अगोदर त्यांची नावं घेतली. नाईक साहेब असतील, प्रताप सरनाईक आहेत, आमदार आहेत. सगळ्यांचा प्रत्येकाचा सहभाग असतो. शेवटी न्यायालय हे कुणासाठी होतं? वकिलांसाठी, न्यायाधीशांसाठी नाही,
तर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून घेण्यासाठी न्यायालय महत्त्वाचं आहे. आणि आज ते मीरा भाईंदरमध्ये होतं आहे. मीरा भाईंदर वाढतं आहे. वाढत्या गरजा, वाढत्या शहरीकरणाबरोबर इथं कोर्ट होणं गरजेचंच होतं. आणि म्हणून मीरा भाईंदरकरांनी खूप वर्ष या ठिकाणी वाट पाहिली. परंतु 1760 विघ्न आली तरीसुद्धा आज या इमारतीचं ओक साहेबांनी शुभारंभ केला आहे. याचा आनंद आपल्या सगळ्यांना. आणि म्हणून जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड असं म्हणतात. परंतु या इमारतीच्या उभारणीला विलंब लागला असला तरीसुद्धा न्याय मात्र इथं फास्ट ट्रॅकवर मिळेल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि मगाशी तुम्ही म्हणालात की इथं आणखी जागा पाहिजे. मी ओक साहेबांच्या समोरच सांगतो, जागा इथे असेल. कलेक्टर आहे तिकडे, आयुक्तही आहेत आणि मंत्री आहे. इथं जागा आपण त्यांना आणखी उपलब्ध करून दिली तर सगळी कोर्ट इथे तयार होती आणि ठाण्याला जाण्याची आवश्यकता पडणार नाही. त्यामुळे सरकार म्हणून आपण ते नक्की करू ही खात्री आपल्याला मी या ठिकाणी देतो. आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आहेत. तुमच्या आता गाड्यांमधली गर्दी कमी होईल ठाण्याला जाणारी आणि लोकांना दिलासा मिळेल. गमतीचा भाग सोडा, अगदी विकासाच्या रेट्यासोबत या भागातली लोकसंख्या देखील झपाट्याने वाढती आहे. खरं म्हणजे 2.5 वर्ष ओकसाहेब आम्ही या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये वाहतूक कोंडी असेल, मेट्रोचं जाळं असेल. आता ही मेट्रो आहे, पुढच्या 1 वर्षभरामध्ये ही मेट्रो कंप्लीट होऊन जाईल. मेट्रो तयार होईल आणि मेट्रोमुळे देखील ही खाजगी वाहनं रस्त्यावरची कमी होतील. आपण 337 किलोमीटरचं मेट्रोचं जाळं MMR, मुंबई MMRमध्ये आपण नेटवर्क करतो आहे. आणि यामुळे ट्रॅफिक, पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगला असेल मग स्वतःच्या गाड्या लोक घेऊन येत नाही, मेट्रोमध्ये बसतात आणि नक्की याचा फायदा होईल. आम्ही युद्ध पातळीवर ते काम करतो आहे आणि त्यामध्ये शेवटी इन्फ्रास्ट्रक्चर महत्त्वाचं आहे, कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट देखील महत्त्वाचं आहे. ते देण्याचं काम सरकार करतं आहे. आता जिथं अगदी दाटीवाटीची जागा आहे तिथं आम्ही नवीन एक संकल्पना केली आहे, पॉड टॅक्सीची. आम्ही कुर्ला ते BKC एक पहिला प्रयोग करतो आहे आणि मीरा भाईंदरमध्ये देखील पॉड टॅक्सी करतो आहे. ठाण्यातही होईल आणि त्यामुळे खूप चांगलं एक सुविधा, चांगली सुविधा लोकांना मिळेल आणि लोक लवकर लास्ट माईल कनेक्टिव्हिटी जी आहे ती मिळेल आणि लोकांना त्याचा फायदा होईल. आणि म्हणून या ठिकाणी देखील कोर्ट कमी असल्यामुळे आपल्याला तारखांवर तारखा मिळतात. परंतु या ठिकाणी आता आपण सुरू केलेला आहे. अगदी चंद्रपूरपासून बारामतीपर्यंत अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्तरावर न्यायालयांच्या इमारती उभ्या राहत आहेत. मी आपल्याला सांगू इच्छितो की मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आम्ही आमच्या टीमने या ठिकाणी 32 न्यायालये सुरू केली, नवीन 17 न्यायालय त्याच्यामध्ये. आणि त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाहिलं की 32 न्यायालय केली, 14 जिल्हा व अतिरिक्त 17 न्यायालय केली. सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना वैद्यकीय मदतीचा जो विषय होता तो केला. फास्ट ट्रॅक कोर्टातील पदं भरण्यास मान्यता दिली. रेग्युलर आणि आउटसोर्स करून 1100 पदांना मान्यता दिली. आणि त्याचबरोबर न्यायिक अधिकाऱ्यांची 2863 अतिरिक्त पदं देखील त्यालाही मान्यता दिली. आणि डिजिटायझेशन, IT आणि AI ही आता आपल्या काळाची गरज आहे, त्यावर देखील सरकार काम करत आहे. सरकार कुठंही, मी आपल्याला सांगतो, आराध्य साहेब इकडे आहेत, आता ते मुंबईचे मुख्य न्यायाधीश आहेत. आमच्या कॅबिनेटमध्ये कोर्टाचा एकही विषय आला, छोटा असू द्या, मोठा असू द्या, मध्यम असू द्या, 1 सेकंड पण आम्ही लावत नाही, ताबडतोब त्याला मंजुरी देतो. याचं कारण शेवटी हा सर्वसामान्य लोकांनाच फायदा देणारा, त्यांना सुविधा देणारा हा निर्णय असतो. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर आपण या सर्व न्यायदानाच्या कामामध्ये सरकारने देखील पुढाकार घेतलेला आहे आणि ठाण्यातलं कोर्ट देखील लवकरच होतं आहे. त्यामुळे या ठिकाणी ज्या आणि इथं जी जागेची मगाशी मी म्हटलं ती तुम्हाला माहीत आहे कुठं आहे ना, मागेच आहे. तर आपण ती पाहून घ्या, कलेक्टर, जिल्हाधिकारी आणि मंत्री महोदय, आणि ती त्यांची जी मागणी आहे
ती आपण पूर्ण करू. शेवटी जिकडे ठाण्याला जाण्याचा जो वेळ आहे तो वाचेल, इंधन वाचेल, ट्रॅफिक वाचेल, लोकांना लवकर घरी जाता येईल, आपापलं काम करता येईल, घरी वेळ देता येईल, कार्यालयामध्ये इफिशियंटली काम करता येईल. आणि म्हणून या सगळ्याच बाबतीमध्ये या आता अनेक निर्णय ओक साहेबांनी देखील घेतले आणि खऱ्या अर्थाने हे न्यायाचं राज्य आहे, साक्ष देणारं, आणि याची साक्ष देणारं हे न्याय मंदिर आहे. येणाऱ्या प्रत्येकाच्या पदरात न्याय पडेल, कोणीही विनमुख होऊन जाणार नाही, अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. कायद्याचं राज्य टिकवणं आणि न्यायाचा वसा पुढं नेणं ही देखील आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून मीरा भाईंदरची ही इमारत पाहिल्यानंतर सतत आपल्या सर्वांच्या मनामध्ये त्याची आठवण राहील. आणि ओक साहेबांना देखील मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. मगाशी कोणी म्हणालं कुलकर्णी साहेब, न्याय आपल्या दारी, आम्ही शासन आपल्या दारी केलं होतं. शासन आपल्या दारी का पूर्वी लाभ होते, लाभार्थी होते, योजना होत्या, पण चक्रा मारून ते लाभ सोडून देत होते लोक. आणि म्हणून आम्ही शासन आपल्या दारी या योजनेमध्ये, या आमच्या सर्वात अतिशय फ्लॅगशिप प्रोग्राममध्ये ओकसाहेब 5 कोटी लोकांना फायदा झाला. 5 कोटी लोकांना, अगदी छोट्या मोठ्या दाखल्यापासून अनेक निर्णय झाले. आणि तसंच आता न्याय आपल्या मीरा भाईंदरच्या लोकांच्या दारी आलेला आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. ओक साहेबांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. त्यांनी वेळ दिला आणि आपल्याला उपकृत करून या इमारतीचं लोकार्पण केलं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत अशा आपल्या आदरणीय न्यायमूर्ती श्री अभय ओक साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. आज इथे एवढे मान्यवर उपस्थित आहेत की सर्वांची नावं घेणं शक्य नाही, म्हणून मी सुरुवातीला असं म्हणतो, व्यासपीठावरील मान्यवर आणि व्यासपीठापुढील मान्यवर, इथे उपस्थित असलेले वकील आणि फार मोठ्या संख्येने उपस्थित असलेले मीरा भाईंदरचे नागरिक. मीरा भाईंदरच्या नागरिकांचं अनेक वर्ष असलेलं स्वप्न आज उशिरा का होईना साकार होत आहे. याच्याबद्दल मी मीरा भाईंदर नागरिकांचं अभिनंदन करतो. आपल्याला कदाचित माहिती नसेल की ठाणे जिल्ह्याचं न्यायक्षेत्र एकेकाळी फार मोठं होतं. ते रायगड जिल्ह्यापर्यंत होतं. त्यावेळेला अलिबागला जिल्हा न्यायालय नव्हतं. आणि हळूहळू जसं स्वातंत्र्य मिळत गेलं त्यानंतर ती संकल्पना दृढ झाली, जस्टिस ॲट द डोर स्टेप्स. आणि म्हणून अपरिहार्यपणे न्यायालयाच्या अधिकारांचं आपण विकेंद्रीकरण करत गेलो. आणि म्हणूनच आज मीरा भाईंदरच्या कोर्टाचं उद्घाटन होत आहे. आपले नवीन मुख्य न्यायमूर्ती, त्यांना एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे की ठाणे जिल्हा हा एक वेगळा जिल्हा आहे. याचं कारण असं आहे की भारतातला एकच जिल्हा असा आहे की जिथे 7 महानगरपालिका आहेत. कुठल्याही जिल्ह्यात 7 महानगरपालिका नाहीत भारतातल्या. आणि त्यामुळे जेव्हा न्यायालयाला साधनसुविधा द्यायचा प्रश्न निर्माण होतो, त्याच वेळेला याचा पण विचार करावा लागतो की हा जरी तालुका नसला तरी महानगरपालिका असल्यामुळे तिथे न्यायालय आज आपण तयार केलेलं आहे. आज मी आमच्या न्यायिक अधिकाऱ्यांच्या, आम्ही तिथे शिक्षण देतो, महाराष्ट्र ज्युडिशियल अकॅडमीमध्ये माझा कार्यक्रम होता. त्या ठाण्याहून मी या शहरात आलो. शहरात आल्यानंतर मला खूप आनंद झाला, कारण दोन्ही बाजूला फार मोठे फलक मला दिसले की आज मीरा भाईंदरच्या न्यायालयाचं उद्घाटन आहे. न्यायालयाला एवढं महत्त्व दिलं जातं आणि मोठे फलक टांगले जातात, त्याचा मला खूप आनंद झाला. पण तो आनंद फार थोडा काळ टिकला. त्याचं कारण असं आहे की मुंबई उच्च न्यायालयाचा एक निकाल आहे की प्राधिकरणाची परवानगी घेतल्याशिवाय आपल्याला कुठेही फलक लावता येत नाही. आणि त्या फलकावरती जर
त्या परवान्याचा क्रमांक लिहिला नसेल तर तो फलक हा बेकायदेशीर आहे असं मानलं पाहिजे आणि नगरपालिकेचं कर्तव्य आहे की तो ताबडतोब काढून टाकला पाहिजे. माझा आनंद थोडा काळ टिकला याचं कारण असं आहे, त्या कुठल्याही फरकावरती परवानगीचा नंबर लिहिलेला नव्हता. म्हणजे न्यायालयाच्या उद्घाटनाचे बेकायदेशीररित्या फरक लावले गेले असं व्हायला नको खरं म्हणजे. एक गोष्ट खूप चांगली झाली आज की दीपप्रज्वलन किंवा असं काही करायच्या ऐवजी आपण ही घटनेचं जे आपली प्रस्तावना आहे, प्रिॲम्बल आहे, त्याचं पूजन करून त्याला वंदन करून आपल्या कार्यक्रमाला सुरुवात केली. या घटनेने आपल्याला अनेक गोष्टी दिलेल्या आहेत. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वातंत्र्य. त्या स्वातंत्र्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, आपले विचार व्यक्त करायचं स्वातंत्र्य आहे आणि त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये आपला जो मीडिया आहे, आपली जी प्रेस आहे, प्रसारमाध्यम आहेत, त्यांचं स्वातंत्र्य फार महत्त्वाचं आहे. आणि एक न्यायाधीश म्हणून किंवा न्यायालयाचा न्यायव्यवस्थेचा भाग म्हणून मी नेहमी सांगत आलेलो आहे की हे प्रसारमाध्यमांचं जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य टिकवून घेण्याची जबाबदारी, टिकवून ठेवण्याची जबाबदारी ही न्यायव्यवस्थेची आहे. परंतु मला एक गोष्ट आपल्याला आवर्जून सांगायची आहे. मी 21.5 वर्ष जवळजवळ न्यायाधीश म्हणून काम करतो आणि माझं असं मत आहे की अनेक कटू गोष्टी या न्यायाधीशाने सांगितल्याच पाहिजेत. तर मला जरूर आज इथे मोठ्या संख्येने पत्रकार मंडळी आहेत आणि मुख्य म्हणजे समाज माध्यमांचे हे छायाचित्रकार आहेत. त्यांना मला आवर्जून सांगायचं आहे की हा कार्यक्रम हा राजकीय कार्यक्रम नाही, हा कार्यक्रम नटनट्यांचा कार्यक्रम नाही. न्यायालयाचे कार्यक्रम, या कार्यक्रमात शिस्त ही पाळलीच गेली पाहिजे. आणि अतिशय बेशिस्त वर्तन जे झालं सुरुवातीला याचं मला मनापासून दुःख झालेलं आहे. आणि ते बेशिस्त वर्तन एवढं होतं, मगाशी आज उल्लेख झाला इथे की आज जागतिक महिला दिन आहे. मगाशी आम्ही तिथे त्या फलकाचं अनावरण करायला गेलो का इथे चालत आलो, ही जी सगळी मंडळी गर्दी जमलेली होती त्यांनी अनेक महिलांना धक्काबुक्की केली हे मी स्वतः पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे एक न्यायव्यवस्थेचा घटक म्हणून मी सर्वांपुढे न्यायव्यवस्थेच्या कुठल्याही कार्यक्रमात असं व्हायला नको होतं. आणि अशा पद्धतीने जर छायाचित्रकार वागणार असतील तर न्यायालयाच्या कार्यक्रमाला त्यांना बोलवायचं की नाही याविषयी आपल्याला विचार करावा लागेल. कारण न्यायालयाचे कार्यक्रम हे अतिशय शिस्तीनेच झाले पाहिजेत. न्यायालयाची शिस्त ही वेगळी असते, याचं सर्वांनी गांभीर्याने लक्षात ठेवली पाहिजे. ही गोष्ट कधीही विसरता उपयोगी नाही. 2 चांगल्या गोष्टी पण मला ऐकायला मिळाल्या आज. एक पहिली चांगली गोष्ट म्हणजे मी आता थोडासा विनोदाचा भाग म्हणून सांगतो, फार गांभीर्याने घेऊ नका आपण ते. मी 21 वर्ष आणि 6 महिने निरनिराळ्या घटनात्मक न्यायालयात काम केलेलं आहे. आज पहिला दिवस असा आला की एखाद्या राजकारण्याने माझं मनापासून कौतुक केलं. आणि दुसरा धक्का शिंदे साहेबांनी दिला, तो पण मला धक्का आहे. त्यांनी असं सांगितलं की न्यायालयांना पायाभूत सोयीसुविधा द्यायच्या असतात, इन्फ्रास्ट्रक्चर, आणि तो विषय जेव्हा मंत्रिमंडळात येतो तेव्हा त्याला कोणी विरोध करत नाही. माझ्या दृष्टीने हा फार मोठा बदल आहे. याचं कारण म्हणजे मी मुंबई उच्च न्यायालयाची जी इन्फ्रास्ट्रक्चर कमिटी असते, न्यायालयाला पायाभूत सोयीसुविधा देणारी समिती जी असते त्याचा अध्यक्ष होतो. तेव्हाचा आमचा अनुभव काय होता की कुठलंही एखादं प्रस्ताव दाखल केला, मी कुठल्याही पक्षाच्या सरकारबद्दल बोलत नाही, मी महाराष्ट्र सरकारबद्दल बोलतो आहे. कुठलाही प्रस्ताव दाखल केला की त्याला उत्तर म्हणून एक 10-12 शंका काढल्या जायच्या. मी गमतीचा भाग सांगतो तुम्हाला. एका मोठ्या जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही प्रस्ताव सादर केला. ते 2 इमारती बांधायच्या होत्या, एक प्रशासकीय इमारत, एक न्यायालयीन इमारत. आपल्या सरकारने काय केलं, त्याच्यातल्या न्यायालयीन इमारतीला परवानगी दिली, प्रशासकीय इमारतीची परवानगी नाकारली. आणि त्यावेळेचं वातावरण असं होतं की महाराष्ट्रातली जवळजवळ 10 ते 12 न्यायालयं आणि ठाणे जिल्ह्यातली 2 न्यायालयं, एक नवी मुंबईचं आणि भिवंडीचं, ही न्यायालयाच्या आदेशांमुळे बांधली गेलेली आहेत. आपल्याला माहिती नसेल तर सांगतो, 2013 पासून ते 2016पर्यंत त्यावेळेला आपलं जो रोस्टर असतं मुंबई हायकोर्ट असतं त्याच्यामध्ये एक विषय असायचा, PILs अँड रिट पिटिशन्स कन्सर्निंग कोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर. आणि त्यावेळेला हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालेलं आहे, न्यायालयाचा आदेश झाल्याशिवाय कुठेही काही घडत नव्हतं. आपले सन्माननीय मुख्य न्यायमूर्ती आलोकजी आराध्य हे
तेलंगणाला हैदराबादला मुख्य न्यायाधीश म्हणून गेले. 3 महिन्यामध्ये तिथल्या सरकारने 100 एकर जमीन त्यांना उच्च न्यायालयाची नवीन इमारत बांधण्याकरता दिली. आणि आपल्याकडची परिस्थिती बघा, 2018चा आदेश होता न्यायालयाचा की 30 सप्टेंबर 19पर्यंत कमीत कमी 25 एकर जागा ही मुंबई उच्च न्यायालयाचं नवीन इमारत बांधण्याकरता द्यायला पाहिजे. आज 2025च्या आता मार्चमध्ये आहोत आपण, फक्त 4 का 5 एकर जागा दिलेली आहे. तर आनंदाची गोष्ट अशी की मी अजून एक उदाहरण देतो आपल्याला. मला एकदा आठवतं, एका जिल्ह्याच्या ठिकाणी, एका तालुक्याच्या ठिकाणी आम्ही न्यायाधीशांकरता 3-4 निवासस्थानं बांधली होती. पण त्याला कंपाऊंड वॉल नव्हती. म्हणून आम्ही एक प्रपोजल सबमिट केलं की कंपाऊंड वॉल बांधण्याकरता परवानगी द्या. पहिला प्रश्न विचारला गेला की कंपाऊंड वॉलची गरज काय तुम्हाला. पण आता हे जे सांगितलं, गजाननराव चव्हाणांनी पण सांगितलं की गेल्या 2-3 वर्षात फरक झालेला आहे. तो जर फरक झाला असेल तर तो फार स्वागतार्ह आहे. कारण मी कर्नाटक उच्च न्यायालयात काम केलं. तिथली परिस्थिती अशी होती की न्यायालयाने फक्त सुचवायचा प्रश्न, न्यायालयाने जे काय मागितलं ते दिलं जायचं. आणि म्हणून आपण जर अजूनही गेलात कधी कर्नाटकमध्ये, मी प्रत्येक जाहीर कार्यक्रमात सांगतो मुद्दाम की तिथे ज्या पायाभूत सोयीसुविधा आहेत न्यायालयांना दिलेल्या, त्या आपल्यापेक्षा काहीतरी चांगल्या आहेत. पण आता शिंदे साहेबांनी सांगितले त्याप्रमाणे हा एक महत्त्वाचं परिवर्तन झालेलं आहे. आणि केवढी मोठी घटना त्यांनी सांगितली आपल्याला की न्याय विभागाची जेव्हा प्रकरणं कॅबिनेट पुढे येतात त्याला कोणी विरोध करत नाही. याच्यासारखी चांगली गोष्ट नाही. आणि म्हणून म्हटलं की दुसरी एक चांगली गोष्ट मलाच कळली आणि त्याचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. आणि मला आता आशा आहे की ह्याच्यापुढे न्याय खात्याचे जे काही विषय जातील सरकारकडे, ते शिंदे साहेबांनी आश्वासन दिल्याप्रमाणे कुठलाही विलंब न लागता ताबडतोब त्याच्या मंजुरी मिळेल अशी आपण सगळ्यांनी आशा बाळगायला हरकत नाही. दुसरी गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे, शिंदे साहेबांना पण सांगायचे आणि आराध्य साहेबांना पण सांगायचे. मी 1983 पासून ठाण्यातली वकील संघटना पाहिलेली आहे. या संघटनेचं एक वैशिष्ट्य आहे, 2 वैशिष्ट्य आहेत असं मी म्हणेन. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे शक्यतो या वकिलांच्या संघटनेने कधीही न्यायालयावर बहिष्कार घातलेला नाही आहे. याचं मला आवर्जून कौतुक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधीही न्यायव्यवस्थेविरुद्ध वेडेवाकडे ठराव करणं असं कधीही त्यांनी केलेलं नाही. ही ठाण्याची जी वकील संघटना आहे ठाणे जिल्ह्याची, त्यांनी अतिशय सहकार्यच केलेलं आहे. आणि हे वर्तन उठून का दिसतं हे पण मी सांगतो आपल्याला. मी उच्च न्यायालयाचा न्यायाधीश असताना मला जवळजवळ 10 वकील संघटनांविरुद्ध क्रिमिनल कंटेंटची कारवाई करावी लागली होती, कारण त्यांनी न्यायालयाच्या कामकाजावर बहिष्कार घातला होता. तीच गोष्ट मला कर्नाटकमध्ये करावी लागली. तीच गोष्ट सुप्रीम कोर्टात बसून करावी लागते. 3 ते 4 वकील संघटना उच्च न्यायालयांच्या त्यांना मला नोटिसा काढाव्या लागल्या. पण ठाण्याच्या वकिलांनी कधी केलेलं नाही आहे आणि ती परंपरा त्यांनी जरूर चालू ठेवावी. न्यायव्यवस्थेशी सहकार्य जर वकिलांनी केलं नाही तर चांगला न्याय ही संकल्पना कधी अस्तित्वातच येणार नाही. आज खूप प्रयत्नांनंतर इथे एक छान इमारत झालेली आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे लवकरच इथे आज 1 न्यायाधीश आहे, 5-6 न्यायाधीश इथे येतील. जेव्हा नवीन न्यायालयाची इमारत निर्माण होते किंवा एखादं नवीन न्यायालय निर्माण होतं तर त्यावेळेला एक जबाबदारी आपल्या सर्वांवर पडते. ती सर्वांवर म्हणजे कोणावरती? न्यायाधीशांवरती पण आणि वकिलांवरती पण, की ज्याला आपण क्वालिटी जस्टिस म्हणतो, तो क्वालिटी जस्टिस तिथे मिळाला पाहिजे. नुसतीच चांगली इमारत बांधून काही होत नसतं. त्या इमारतीमधून, त्या इमारतीत जे कामकाज चालतं, न्यायालयं चालतात, त्या न्यायालयांनी चांगल्या प्रतीचा न्याय हा आपल्या नागरिकांना दिला पाहिजे. आपण आज घटनेची प्रस्तावना वाचली, त्या घटनेच्या प्रस्तावनेत जस्टिस ही संकल्पना आहे आणि 75 वर्ष घटनेला झाली. त्यामुळे न्याय ही जी संकल्पना आहे, जो घटनेचा गाभा आहे. आणि म्हणून आपण जेव्हा अशा तऱ्हेचे उपक्रम किंवा अशा तऱ्हेच्या गोष्टी साजऱ्या करतो, एका नव्या इमारतीचं उद्घाटन, तेव्हा आपल्यावरची जबाबदारी वाढते. जबाबदारी अशी वाढते की चांगल्या कालपर्यंत मिळत होता त्याच्यापेक्षा चांगल्या प्रतीचा न्याय आपल्याला मिळाला पाहिजे, नागरिकांना मिळाला पाहिजे, लवकर मिळाला पाहिजे.
जेव्हा मी लवकर मिळाला पाहिजे असं म्हणतो तेव्हा आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, न्याय कधी घाईघाईने पण द्यायचा नसतो, लवकर द्यायचा असतो. दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे. तर हे न्यायालय झाल्यानंतर माझी अपेक्षा अशी आहे, मग अशी चव्हाण साहेबांनी सांगितलं की अशा छोट्या ठिकाणी 2 वकील संघटनांची काही गरज नाही आहे, पण माझी खात्री आहे की हे जे काय झालेलं आहे फार दिवस टिकणार नाही. कारण वकील वर्गावरची आता जबाबदारी आहे की हे नवीन न्यायालय जे निर्माण होईल तिथे आपण सर्वांनी मिळून असा प्रयत्न केला पाहिजे ते ॲरियस फ्री कोर्ट झालं पाहिजे. आता ॲरियस फ्री म्हणजे काय? ॲरियस फ्री म्हणजे 4 वर्ष जुने 5 वर्ष जुने असे खटले प्रलंबित राहता उपयोगी नाहीत, असा आपण सर्वांनी मिळून निर्धार केला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे जेव्हा एखादं नवीन न्यायालय तयार होतं त्या न्यायालयाची आणि न्यायालयाच्या परिसर अतिशय स्वच्छ ठेवणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य असतं. महाराष्ट्रामध्ये केवढी मोठी परंपरा आहे. संतश्रेष्ठ गाडगे महाराज त्यांनी काय संदेश दिला असेल? देवाची पूजा करायचा संदेश दिला नाही, स्वच्छता करा, स्वच्छता पाळा हा संदेश दिलेला आहे. मी अनेक ठिकाणी अनेक राज्यांमध्ये मी जातो, न्यायालयांच्या परिसरात जातो, न्यायालयांच्या आवारात फिरतो, तेव्हा मला एकच गोष्टी जाणीव होते की महाराष्ट्रामध्ये तंबाखूचा खप फार प्रचंड संख्येने आहे. त्याची साक्ष आपल्याला न्यायालयाच्या आवारात दिसत असते. तर त्यामुळे न्यायालयाचा परिसर स्वच्छ राहील आणि स्वच्छ ठेवला जाईल याची आपल्यावर सर्वांवर जबाबदारी असते. ती जबाबदारी न्यायाधीशांवर जशी असते तशी वकील वर्गावर असते. दुसरी गोष्ट म्हणजे नवीन जेव्हा न्यायालय होतं तेव्हा एका गोष्टीचं आपण भान बाळगलं पाहिजे की सामान्य पक्षकाराला बसण्याकरता व्यवस्थित जागा पाहिजे, त्याला पिण्याचं शुद्ध पाणी मिळालं पाहिजे आणि अतिशय स्वच्छ आणि सर्व आधुनिक सोयीसुविधा असलेली प्रसाधनगृह मिळाली पाहिजे. कारण आपल्याकडे जे पक्षकार येतात, आपल्याकडे जे साक्षीदार येतात ते सकाळी इथे 11 वाजता न्यायालयाला आशेने येतात आणि बऱ्याच वेळेला तारीख घेऊन परत जातात संध्याकाळी. त्यांना कमीत कमी व्यवस्थित इथे बसता येईल, दिवसभर सोयीसुविधा मिळतील याची आपण काळजी घेतली पाहिजे. आपण नेहमी न्यायाधीशांना सुविधा मिळायला पाहिजेत, वकिलांना सुविधा मिळायला पाहिजे ह्याच्याच मागण्या करत असतो. पण पहिली मागणी झाली पाहिजे की सामान्य पक्षकार येतो तो एखाद्या दुचाकीवर येत असेल त्याला व्यवस्थित ती दुचाकी ठेवण्याकरता, पार्क करण्याकरता जागा मिळाली पाहिजे, बसायला जागा मिळाली पाहिजे. मुख्य म्हणजे चांगली प्रसाधनगृह आणि स्वच्छ पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे. ह्या गोष्टींवरती आपण भर दिला पाहिजे. का आपल्याकडे होतं असं मगाशी शिंदे साहेबांनी उल्लेख केला की तारीख ते पारीख असं म्हणतात. तारीख पे तारीख का पडते, का मिळते, ह्याला बरीच कारणं आहेत. ती कारणं वेगळी आहेत. त्याचं एकच कारण मी आपल्याला सांगू इच्छितो शिंदे साहेबांना. मला फार आनंद झाला मगाशी म्हणाले ते की 2000 न्यायाधीशांची अतिरिक्त पदं त्यांनी क्रिएट केलेली आहेत. 2016मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक आदेश दिला. त्या आदेशामध्ये न्यायाधीशांची संख्या कशी असावी आणि किती असावी आणि त्याचं गणित कसं करायचं याविषयी काही आदेश दिले होते. आणि त्या आदेशात असं म्हटलं होतं की प्रत्येक उच्च न्यायालयाने त्यांची जी समिती असते त्या समितीमार्फत ह्याप्रमाणे गणित करावं आणि शासनाकडे एक प्रस्ताव दाखल करावा की इथे ह्या राज्यामध्ये जिल्हा आणि तालुका एवढे न्यायाधीश पाहिजेत, अतिरिक्त जागा किती पाहिजेत, अतिरिक्त पदं किती पाहिजेत. 2017मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या एका समितीने, ज्या समितीचा मी अध्यक्ष होतो, त्या समितीमार्फत उच्च न्यायालयामार्फत आम्ही एक प्रस्ताव सादर केलेला आहे. त्या प्रस्तावाप्रमाणे आम्ही असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये 2017 सालची गोष्ट आहे, 8000 अतिरिक्त न्यायाधीशांची गरज आहे. आणि जर 8000 न्यायाधीशांची पदं निर्माण केली तर तारीख पे तारीख ही जी काय संकल्पना आहे ती संकल्पना आपण विसरू. अर्थात ही गोष्ट सोपी नाही आहे, मला कल्पना आहे. राज्यकर्त्यांवर काही बंधन असतात, कारण नुसती पदं निर्माण करून चालत नाहीत. त्या पदांबरोबर पायाभूत सोयीसुविधा द्याव्या लागतात, न्यायालयाच्या इमारती उभ्या कराव्या लागतात, न्यायालयात कर्मचारी वर्ग नेमावा लागतो, न्यायालयांमध्ये संगणक द्यावे लागतात. परंतु महाराष्ट्र हे अतिशय प्रगतिशील राज्य आहे असं आपण म्हणतो. त्या संदर्भात शेवटचीच गोष्ट सांगणार आहे आणि मग मी थांबणार आहे. 2002मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की भारतामध्ये
न्यायाधीशांची संख्या किती असावी याविषयीचा जो निकाल होता, त्यांनी त्यात असं म्हटलं होतं की 10 लाख लोकसंख्येच्या मागे भारतामध्ये 50 न्यायाधीश पाहिजेत. आणि त्यांनी असं म्हटलं होतं की ही गोष्ट आपण 5 वर्षात साध्य करून दाखवली पाहिजे. 2002 नंतर कोर्टात दाखल होणारे खटले प्रचंड संख्येने वाढलेले आहेत, लोकसंख्या वाढलेली आहे. आणि आज आपण जर विचार केला तर आज 10 लाख लोकसंख्येकरता भारतामध्ये फक्त 21 ते 22 न्यायाधीश आहेत, जे 50 असायला पाहिजे होते 2007 मध्ये. तर मला नेहमी असं वाटतं, आज इथे अनेक मंत्री महोदय सुदैवाने उपस्थित आहेत, की महाराष्ट्र हे जर प्रगतिशील राज्य असेल तर आपण येत्या 10 वर्षात किंवा 15 वर्षामध्ये असा उद्दिष्ट ठेवलं पाहिजे आपल्यासमोर, की या राज्यामध्ये 10 लाख लोकसंख्येला 50 न्यायाधीश राहतील. आणि हा उद्देश जर आपण साध्य करू शकलो तर मला असं वाटतं की या सामान्य माणसाला खूप चांगल्या पद्धतीचा आणि चांगल्या प्रतीचा न्याय मिळायला लागेल. कारण घटनाकारांचं तेच तर स्वप्न होतं की सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. आणि तो न्याय मिळवून देण्यामध्ये आपण खूप कमी पडतोय, हे मी प्रांजळपणे कबूल केलेलं आहे अनेक वेळा आणि आजही कबूल करतो. पण त्याच्याकरता आपल्याला फार मोठे प्रयत्न करावे लागतील. आणि आपण हे जर प्रयत्न केले ते अजून 15 ते 20 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण मोठ्या संख्येने न्यायाधीश जर नियुक्त केले, मोठ्या संख्येने पायाभूत सुविधा दिल्या, तर आपण सामान्य माणसाच्या घरापर्यंत न्याय पोचवू शकू अशी याची मला खात्री आहे. आज मला माहिती आहे की इथल्या वकील वर्गाचा खूप उत्साह आहे आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येने इथे नागरिक उपस्थित आहेत. त्याच उत्साहात आपण काम चालू करा, त्याच उत्साहात न्यायाधीशांना सहकार्य करा आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा न्याय आपण सामान्य नागरिकाला देऊया, एवढीच मी आपल्याला विनंती करतो. आणि मला आपण इथे बोलवलं, माझा सन्मान केला, त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. धन्यवाद. धन्यवाद साहेब. मान्यवरांच्या या प्रेरक मार्गदर्शनाचा उपयोग आपल्या कार्यक्षेत्रात करतानाच, न्याय, समानता या प्रतीची बांधिलकी जपतानाच आपले सर्वोत्तम आपल्या समाजाला व आपल्या कार्यक्षेत्राला देऊया व आपल्या प्रत्येकाचा पंथ शुभंकर करूया. यानंतर वळतो शेवटच्या कार्यक्रमाकडे, तो म्हणजे आभार प्रदर्शनाचा. मी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मीरा भाईंदर श्री SS जाधव साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. Good afternoon and happy Women's Day to all. It is with an immense pleasure and a gratitude that I am, with the permission of the honorable dignitaries on the dais and off the dais, stand before you today to deliver the vote of thanks on this momentous occasion on behalf of our judiciary. Honorable Lordships and dignitaries' words are the truly inspiring and torchlight for the further journey of this new court. We also extend our deepest gratitude to Shri Sudeep Pasbola, the President, Bar Council of Maharashtra and Goa, Shri Gajanan B. Chavan, ex-President and now member of the Maharashtra and Goa, Shri Sanjay Londhe, the District Government Leader, Thane, Shri Prasad G. Kadam, the President, Thane District Advocate Bar Association, Shri D.G. Naik, the President, Meera Bhainder Advocate Bar Association. We would like to express our sincere appreciation to the Public Work Department, Electricity Department, the architects, the contractors, the engineers. Your tireless efforts and meticulous planning and unwavering commitment have brought this project to fruition. We acknowledge the challenge you face and applaud your dedication in overcoming them. Finally, we would like to thank everyone who has contributed in any way, big or small, to making this day success. Your presence here today is a testament to the importance of a justice in our society. Finally, to the people of Meera Bhainder, we extend our sincere thanks for your patience and support throughout this project. This court is for you and we hope it will serve you well for the generations to ahead. Thank you. धन्यवाद साहेब. कार्यक्रमाची सांगता आपण राष्ट्रगीताने करणार आहोत. सर्वांना विनंती आहे की सगळ्यांनी उभे राहायचे.
मान्यवरांचे आभार. उपस्थित सर्व नागरिकांसाठी जेवणाची सोय केलेली आहे. मागे जे जजेस क्वार्टर्स आहे त्या क्वार्टर्समध्ये तिकडे खाली ग्राउंड फ्लोअरला जेवणाची व्यवस्था केलेली आहे. भोजनाचा आपण कृपया आस्वाद घ्यावा.